आज खूप दिवसांनी पोहे बनवले होते आणि श्रीयू म्हणत होता की मला टी व्ही बघायचे. तर त्याला म्हटलं टी व्ही नको बघू, आपण मस्त गप्पा मारत नाश्ता करूया. मग इथे आम्ही छान असं मी त्याला स्कूलमधलं वगैरे विचारत होती आणि मग नाश्ता वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर ना दुपारी मी आज ही डिझाईन बनवली होती, एका कस्टमरला हवी होती म्हणून. मी इकडे डिझाईन बनवत होती आणि हा इथे डोक्याला हात लावून नुसता मोबाईल बघत होता. हा ना खूपच मोबाईल बघायला मागतो आजकाल आणि मला खूप दिवस झालं ना असं काहीतरी करायचं होतं की यांचा मोबाईल थोडा बघायचा बंद होईल. तो काय होणं शक्यच नाही आणि मला ना सारखं 2 ते 3 वेळा श्रीयूनी मला बोललं होतं की मला राजा राणीची गोष्ट सांग. नाहीतरी मोबाईल आणि टी व्हीमध्येच असतात आपली मुलं. श्रीयूनं म्हटल्याप्रमाणे मी सर्च केलं आणि मला एक बुक भेटली. तर म्हटलं साधी राजा राणीची बुक घेण्यापेक्षा मला एक अशी बुक मी ऑर्डर केली, ज्या बुकमध्ये आपल्या देवी देवतांच्याबद्दल काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी अशा आहेत ना की त्याच्यामधून काहीतरी घेण्यासारखं देखील आहे, शिकण्यासारखं देखील भरपूर आहे. तर ही बुक आहे रामायण. राम, सीता, हनुमान. रामायण हे माझ्या मुलांना तर माहितीच नव्हतं अजूनपर्यंत. त्यांना हनुमान वगैरे माहिती होतं, पण राम सीता म्हणजे कोण, रावण म्हणजे कोण, त्यांची पूर्ण कथा ह्याच्यामध्ये आहे आणि स्टोरीज ना खूप छोट्या छोट्या आहेत. त्याच्यामुळे मुलं बोर पण नाहीत होत. प्लस ही इंग्लिशमध्ये आहे, पण मी त्यांना ट्रान्सलेट करून मराठीमध्ये देखील समजून सांगते. आणि जेव्हापासून ही बुक आणली आहे ना, श्रीयू तर सारखं ते पिक्चर्स बघत असतो आणि मला विचारत असतो हे कोण आहे, ते कोण आहे. तर त्यांना इंटरेस्टिंग तर वाटत आहे आणि रोज आम्ही ठरवलं आहे की रोज एकाने रीड करायची आहे ती स्टोरी. आणि शरणवला तर मी विचारलं, एक स्टोरी त्यांनी वाचली आणि त्याला विचारलं तर त्यांनी मराठीमध्ये पण व्यवस्थित अगदी ट्रान्सलेट करून सांगितलं की त्याला काय समजलं. म्हणजे अक्षरशः त्याला इंग्लिशमधलं ते कळत होतं की काय स्टोरी आहे वगैरे. फक्त नावं वगैरे त्यांना थोडी वेगळी वाटतात. तर सगळं आता मी त्यांना सांगत आहे. बघू आता. श्रीयू पण इंटरेस्ट घेऊन ऐकतो आणि श्रीयूला रोज आता स्टोरी ऐकायची सवय लागली आहे. मुलं लगेच ना जेवण वगैरे आमचं झालं की टी व्ही बंद करून बेडरूममध्ये येतात आणि मला ते बुक घ्यायला स्वतःहून सांगतात. तुम्हाला देखील ही स्टोरी बुक जर हवी असेल तर मला इंस्टाग्रामला, जर तुम्ही माझा व्लॉग बघत असाल ना तर इंस्टाग्रामला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा. तुमच्याकडे स्टोरी बुकची लिंक येऊन जाईल डी एममध्ये. चला तर मग लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.